नमस्कार. आज आपण पनीर पराठा कसा करायचा ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी गव्हाच्या पिठाच्या कणकेचा एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याला आता नेहमी चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचा आहे. अर्धी चपाती लाटून झाली की यावरती थोडंसं पनीर आहे कुस्करलेलं, ते पनीर यावरती टाकून घ्यायचं आहे. हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे. तुम्ही रेडीमेड पनीर आणून त्याला किसून घेऊ शकता किंवा हाताने त्याला कुस्करून घेऊ शकता. त्यानंतर इथे मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे, ते देखील यावरती अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. चिली फ्लेक्स टाकून झालं की यावरती ऑरिगॅनो घेतलेला आहे, ते देखील यावरती टाकायचं आहे. त्यानंतर इथे काळी मिरी पावडर घेतलेली आहे, ते देखील यावरती टाकायचं आहे. त्यानंतर इथे मी बॅडगी लाल मिरचीचं तिखट घेतलेलं आहे, ते देखील यावरती टाकायचं आहे. त्यानंतर थोडासा जिरा पावडर घ्यायचा आहे, ते देखील यावरती टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घ्यायची आहे, ती देखील हाताने क्रश करून यावरती अशा प्रकारे टाकायची आहे. आणि आता याला फोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे एक साईडला कट करून घेऊन त्याच्याशी त्रिकोणी घडी घालायची आहे आणि याला असंच लाटून घ्यायचं आहे. थोडंसं कोरडं पीठ लावून याला असंच लाटून घ्यायचं आहे. पराठा लाटून झाला की त्याला गरम तव्यावरती भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी गॅसवरती एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे तापायला, त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हा पराठा आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचा आहे. तुपाऐवजी तुम्ही इथे तेल देखील वापरू शकता आणि याला अशा प्रकारे दोन्ही साईडला थोडं थोडं तूप लावून भाजून घ्यायचं आहे. पराठा थोडा तिखट करण्यासाठी इथे मी थोडासा पराठा भाजून झाला की यावरती लाल तिखट टाकून घेणार आहे आणि थोडासा आमचूर पावडर देखील टाकणार आहे आणि याला अशा प्रकारे भाजून घेणार आहे. आता याला दोन्ही साईडनी आणखीन एकदा तूप लावून थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि इथे आपला पनीर पराठा तयार आहे. सकाळच्या कामांच्या धावपळीमध्ये ही एक नाश्त्यासाठी उत्तम रेसिपी आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.